मंडळी, एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या नावानं मुंबई पळायची, मात्र आता चित्रच बदललंय। सत्तेच्या राजकारणात दोस्त आणि शत्रू यांची ओळख धूसर होतीये। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं विरोधकांपेक्षा मित्र पक्षाकडूनच जास्त सावध राहायला हवं असे राजकीय संकेत मिळत आहेत। विरोधक हरवलेत, नेतृत्व ढासळलंय, पण खरी डोकेदुखी निर्माण होतीये एका मित्राकडून, ज्यानं 3 वर्षांपूर्वी शिवसेना फोडून सत्तेच्या झोतात प्रवेश केला होता। आज त्याचं वर्चस्व वाढतंय आणि भाजपचं गणित बिघडू पाहतंय। नेमका आता मुंबई महापालिकेत सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला शिंदे गटाचाच धोका निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत। ती कशी, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, मुंबई महापालिका म्हणजे केवळ स्थानिक राजकारण नाही, ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता संरचनेचं प्रतीक मानली जाते। त्यामुळेच मुंबई ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या डावपेचांची साखळी आता रंगत चालली आहे। भाजपसाठी यावेळचं आव्हान मात्र थेट ठाकरे गटाकडून नाही, तर आपल्या युतीतील घटक पक्ष शिंदे गटाकडून उभं राहतंय। गेल्या काही महिन्यांपासून पाहायला मिळालेलं नगरसेवकांचं स्थलांतर हे केवळ राजकीय इन्सेंटिव्हजमुळे नाही, ही हालचाल आहे भविष्यात सत्ता कुणाच्या हातात राहणार याचं भाकीत करण्याची। आणि यामध्ये शिंदे गटाने जे आक्रमक धोरण घेतलंय ते भाजपला सावध करणाऱ्या घंटा वाजवतंय। भाजप आणि शिंदे यांची युती असूनही या दोघात नगरसेवक खेचून घेण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा म्हणजे एका स्पष्ट संकेताची नोंद। शिंदे गट आता केवळ ठाकरे गटाचं नुकसान करत नाही, तर भाजपच्या संभाव्य वर्चस्वालाही धक्का देतोय। मुळात शिंदेंच्या नेतृत्वाखाली अनेक माजी नगरसेवक एकत्र येत आहेत, कारण त्यांना सत्ता हवी आहे। कामासाठी निधी, पुढील निवडणुकीचं तिकीट आणि स्थानिक पातळीवर प्रभाव हे सगळं त्यांना शिंदे गट देतोय। यामागे कारण स्पष्ट आहे। शिंदे गट आता मित्रपक्ष म्हणून राहत नाहीये, तो भाजपच्या तुलनेत अधिक लोकांना थेट फायदा देतोय आणि राजकारण हे नेहमी जो देतो त्यालाच साथ या सूत्रावर चालतं। त्यामुळे भाजपसाठी प्रश्न निर्माण होतो की हे वर्चस्व राखत राहायचं असेल तर मित्रांना रोखण्याची रणनीती आखावी लागेल का। दरम्यान ठाकरे गटाच्या हातून सत्ता गेल्यानंतर मुंबई महापालिकेचं वर्चस्व पुन्हा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे जोर लावतायत, मात्र त्यांच्याकडील माजी नगरसेवक त्यांच्या हातून निसटत आहेत। नेतृत्वातली उणीव, भावनिक अपील याचं आजच्या काळात फारसं मोल राहिलेलं नाही। त्याच वेळी भाजपनं विरोधकांना संपवण्यासाठी ज्या मास्टर स्ट्रॅटेजी रचल्या होत्या त्या आता त्यांच्यावरच उलटू शकतात। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी नगरसेवकांची विक्री जणू सुरू झाल्यासारखी वाटतेय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तब्बल 36 माजी नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागले आहेत। भाजप आणि शिंदे गट दोघेही महायुतीत असून सुद्धा हे दोन्ही पक्ष एकमेकांशी स्पर्धा करत आहेत, कोण जास्त माजी नगरसेवक आपल्या बाजूला खेचतो यावरून। भाजपनं काँग्रेस व इतर छोट्या पक्षांचे नगरसेवक फोडण्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे। शिंदे गटाने मात्र आपली नजर थेट ठाकरे गटाच्या नगरसेवकांवर ठेवली आहे। या साऱ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भोवती पुन्हा एकदा राजकीय संधीचा वलय तयार होतोय। त्यांच्या पाठिंब्यानंच महाराष्ट्रातील बलाबल बदलू शकतं। संजय राऊतांनी दिलेले संकेत असोत की उदय सामंत यांची अनपेक्षित भेट, ही सगळी समीकरणं एका नव्या अप्रत्याशित आघाडीची शक्यता दाखवतात। आणि म्हणूनच भाजपला आता एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढावं लागणार आहे। विरोधकांना हरवण्याची पारंपरिक लढाई आणि मित्र पक्षांच्या वाढत्या प्रभावाला आवर घालण्याची रणनीती। कारण मुंबई महापालिका ही फक्त महानगराचं प्रशासन चालवणारी संस्था नाही, ती महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय चित्राला दिशा देणारी रणभूमी आहे। सत्ता ही सत्ताधाऱ्यांचीच राहते असं समजणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात सत्ता टिकवण्यासाठी संघर्षही तेवढाच असतो। भाजपसाठी ही निवडणूक फक्त महापालिका जिंकण्याची नाही, तर मित्र पक्षांना लगाम घालण्याची लढाई आहे। आणि शिंदे गटाचा वाढता प्रभाव, राजकीय संधी साधूपणा आणि भाजपच्या अंतर्गत अस्वस्थतेचा संगम जर वेळेत हाताळला नाही तर मुंबई महापालिकेचा मुकुट
कोणाच्या शिरपेचात जाईल हे सांगणं कठीण होईल। एकंदरीतच मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे फक्त स्थानिक निवडणूक नाही, तर ती महाराष्ट्राच्या राजकीय चित्राची दिशा ठरवणारी रणभूमी ठरतीये। भाजपला सत्तेची ओढ आहे, पण ती सत्ता संघर्षात त्यांच्याच युतीतला मित्र गळा घालतोय। राज ठाकरे पुन्हा चर्चेत आहेत, नगरसेवकांचा ओघ सत्ताधाऱ्यांकडे आहे आणि उद्धव ठाकरे आपलं अस्तित्व पुन्हा सिद्ध करायला सज्ज होत आहेत। पण या सगळ्यात मोठा राजकीय प्रश्न हाच, या सत्तेच्या खेळात मुंबईकरांना कोण प्रत्यक्षात न्याय देणार? आणि भाजपसाठी खरी लढाई विरोधकांशी आहे की मित्र पक्षाशी? तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राइब करा। त्याचं काय महाराष्ट्र।